नमस्कार मंडळी, मी आहे मयुरी आणि झणझणीत किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत समुद्राच्या चवीने भरलेले मसालेदार आणि एकदम झणझणीत क्रॅब मसाला। हे बघा किती छान मस्त असे फ्रेश क्रॅब आम्ही मार्केटमधून आणलेले आहेत। चुकून जर आपली करंगली यांच्यामध्ये सापडली तर मग काय आपलं खरं नाही, पण आमचे आहो खूप सेफली हा मिशन पार पाडत आहेत। चला बघूयात। व्यवस्थित अशी ही तोडून मस्त स्वच्छ आमच्या आहोने मला साफ करून दिलेली आहे। आता चला तर मग आता लगेचच आपण सुरुवात करूयात। सर्वात आधी कांदा कट करून घेतला, मग अद्रक लसूण छान चेचून घेतलेला आहे। आता एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये चिरलेला कांदा आणि अद्रक लसूण जे चेचून घेतलेलं आहे ते टाकूयात आणि छान मस्त परतळून घेऊयात ते। लगेचच त्याच्यामध्ये हळद, माझा स्पेशल घरगुती मसाला, 1 चमचा गरम मसाला सगळं व्यवस्थित परतळून घ्यायचं आहे। मसाला तेल सोडेपर्यंत मस्त परतळायचा आहे। लगेचच त्याच्यामध्ये जे आपण क्रॅब क्लीन केलेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकून छान मिक्स करायचे। लगेचच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मस्त मिक्स करायचं आहे आणि 10 मिनिटं तसंच त्याच्यावर झाकण ठेवून शिजून द्यायचं आहे। चला तर लगेचच आपण वाटण करून घेऊयात। त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे, भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, जिरं, बडीशोप, धने, भाजलेले धणे आहेत। आता वाटण करून घेऊयात। वा काय तो रंग, मस्तच एकदम। लगेचच आपण त्याच्यामध्ये वाटण घालून घेऊयात आणि पुन्हा ते 15 मिनिटासाठी वाटण क्रॅबमध्ये मस्त मुरला पाहिजे, म्हणून 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवूयात। वा काय तो रंग, काय तो सुगंध, बघूनच खायची इच्छा होईल अशा प्रकारे आपला क्रॅब मसाला तयार आहे। आमच्या आहोंना पाहिजे होतं की मला अशा प्रकारेच वाढलं पाहिजे। काय करणार, त्यांची फरमाईश पूर्ण करायलाच लागेल ना। हे तर खाऊन घेतलं आमच्या आहोने, आता मी तुम्हाला खाऊन दाखवते कसं झालंय, बघूयात चला। खूपच टेस्टी, तुम्ही पण नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत।